राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा नेत्यांचा पक्ष मानला जायचा, पण अजितदादा यांच्या दुःखद निधनानंतर त्या पक्षातले जुने नेते आता डिस्टर्ब झालेले आहेत. नवीन पिढी येते, त्यांच्या हातात पक्ष जातोय का? त्यामुळे राष्ट्रवादी पक्ष फुटीच्या उंबरठ्यावरती आहे का? प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि छगन भुजबळ यांना डावललं जात आहे का? असे अनेक प्रश्न गेल्या काही दिवसांमध्ये निर्माण झालेले आहेत. त्या संदर्भात आजचा विषय, त्यामुळे कुठेही जाऊ नका, हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. नमस्कार मित्रांनो, ऑफिशियल अजय निकतेमध्ये आपणा सर्वांचं स्वागत आहे. आजचा व्हिडिओ हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या संदर्भात आहे. अजितदादा पवार यांच्या दुःखद निधनानंतर राष्ट्रवादी काँग्रेसचं काय होणार, पुढे काय होईल, राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष फुटेल का, म्हणजे अजितदादा पवार यांचा गट परत फुटेल का, शरद पवारांच्या वळचणीला जाऊन बसेल का, असे अनेक प्रश्न निर्माण झाले. पण त्याच वेळेला सुनेत्राताई पवार यांच्या खंबीरपणामुळे, धीरोदात्तपणामुळे त्यांनी पक्षाची धुरा स्वीकारली आणि त्यांनी तो पक्ष पूर्णपणे व्यवस्थित उभा करण्याच्या कामी त्यांची पावलं टाकायला सुरुवात झाली. त्यानंतर पार्थ पवार आणि जय पवार हे त्यांचे दोन चिरंजीव, त्यांनी देखील पक्षामध्ये सक्रियपणे इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली. पार्थ पवार खासदार झाले, सुनेत्राताई डेप्युटी चीफ मिनिस्टर झाल्या आणि त्याच्यानंतर असं म्हटलं जायला लागलं की सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल, छगन भुजबळ यांच्यासारखे काही ज्येष्ठ नेत्यांना डावललं जायला लागलं. त्यांच्या निर्णयांना कमी किंमत द्यायला जायला लागली. पक्षामध्ये जे निर्णय घेतले जात होते त्याच्यामध्ये त्यांचा समावेश कमी केला जायला लागला. आणि आता खासदारकीच्या निवडणुकीनंतर मागे झालेल्या राज्यसभेच्या आणि आता होऊ घातलेल्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये त्याची रिपरकेशन्स, त्याची चिन्ह, त्याची ज्याला म्हणता येईल की वेगवेगळ्या प्रकारचे करंट अंडरकरंट्स महाराष्ट्राच्या राजकीय पटलावरती उमटले जायला लागले. असं म्हटलं जातं की गेल्या 3-4 दिवसांमध्ये छगन भुजबळ यांच्यासारख्या ज्येष्ठ नेत्याला देखील काही टेंडर्सच्या संदर्भात, काही मंत्र्यांना ते पक्षाला किती स्वरूपाचा निधी देत आहेत त्या संदर्भात काही प्रश्न विचारले गेले. आणि जर मनासारखं होत नसेल, पक्षाच्या बांधणीसाठी पक्षाला इंटरेस्ट असणाऱ्या गोष्टी केल्या जात नसतील, तर ज्येष्ठ नेत्यांच्या बाबतीत वेगळा विचार करायला लागेल अशी समज दिले गेले, अशी चर्चा राज्याच्या राजकारणामध्ये उमटू लागली. नक्की काय झालेलं आहे हे? सुनेत्राताई पवार डेप्युटी चीफ मिनिस्टर झाल्यानंतर, खासदार पार्थ पवार यांची निवड झाल्यानंतर आणि जय पवार आता पूर्णपणे इंटरेस्ट घ्यायला लागले. त्यांनी बारामतीमध्ये आणि काही ठिकाणी जनता दरबार घेतले, मीटिंग्स घेतल्या. त्यामुळे हा पक्ष पूर्णपणे पवार कुटुंबीय, सुनेत्राताई, पार्थ आणि जय पवार यांच्या ताब्यात गेलेला आहे का? ते त्यांच्यावरती एककलमी सत्ता गाजवणार आहेत का? आणि त्यामुळे प्रफुल्ल पटेल, ज्यांची दिल्ली दरबारी वजन आहे, ज्यांनी दिल्लीमध्ये त्यांच्या पक्षाचा एक ठसा उमटवला, पक्ष बांधून ठेवला, सुनील तटकरे यांनी प्रामुख्याने कोकणाच्या पट्ट्यामध्ये हा पक्ष वाढवला, हा पक्ष बांधून ठेवला. छगन भुजबळ यांच्यासारखा अत्यंत ज्येष्ठ नेता, बहुजन समाजाचा एक राष्ट्रीय पातळीवरचा नेता, यांच्यासारख्या नेत्यांना, हसन मुश्रीफ असतील, धनंजय मुंडे असतील, यांना काही पश्चिम महाराष्ट्रातले नेते असतील, त्यांना जाणून बुजून डावललं जात आहे का? आणि जे नेते प्रामुख्याने दिलीप वळसे पाटील, जे काही कारणानिमित्त किंवा त्यांच्या आजारपणामुळे बाजूला फेकले गेले होते, त्यांना पुन्हा सुनेत्राताई पवार आणि जय आणि पार्थ पवार हे दोन बंधू नव्याने उभारी देत आहेत का? त्यांच्या ताब्यामध्ये काही महत्त्वाचे निर्णय दिले जाण्याची शक्यता आहे का? असे अनेक प्रश्न राष्ट्रवादी काँग्रेसच्या बाबतीत बोलले जायला लागले. आणि त्यामुळेच प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांच्यासारखे काही नेते नाराजीमुळे, त्यांच्या कार्यकर्त्यांच्या नाराजीमुळे, त्यांच्या नेत्यांना डावललं जात असल्यामुळेच्या नाराजीमुळे काही वेगळा निर्णय घेण्याच्या मनस्थितीत आहेत का? असं म्हटलं जात आहे की छगन भुजबळ यांनी राज्यसभेसाठी त्यांची उमेदवारी पक्षाकडे नोंदवलेली आहे किंवा पक्षाकडे त्यांनी त्यांची डिमांड मांडलेली आहे की मला राज्यसभेवरती जायचे. आणि त्याचबरोबरीने त्यांच्या पुतण्याला महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळावं असं देखील त्यांनी डिमांड केली आहे, असं म्हटलं जात आहे. लक्षात घ्या मित्रांनो, राजकारणामध्ये स्पेक्युलेशन्स जास्त असतात आणि या स्पेक्युलेशनकडे बघताना एक गोष्ट लक्षात येते की सुनेत्राताई पवार काय करतील,
त्यांना पक्ष चालवणं जमेल का, अशा ज्या चर्चा दबक्या आवाजात सुरू होतात, त्यांना गेल्या 3-4.5 महिन्यामध्ये सुनेत्राताईंनी आणि त्यांच्या 2 सुपुत्रांनी पार्थ आणि जय यांनी तगडं उत्तर दिलेलं आहे. सुनेत्राताई पवार आणि पार्थ आणि जय यांनी त्यांच्या पक्षावरती पूर्णपणे कंट्रोल ठेवलेला आहे आणि त्यामुळेच हे जे बोललं जात आहे की जुने नेते डिस्टर्ब आहेत, त्यांना आता नोवेअर केलेलं जात आहे, त्यांना आता कट टू साईज केलेलं जात आहे, हे कितपत खरं आहे हा येणारा काळ तुम्हाला आणि आम्हाला दाखवणारच आहे. तुम्हाला आणि आम्हाला उद्या परवा होणाऱ्या विधान परिषदेच्या निवडणुकीमध्ये कोणाला उमेदवारी दिली जाते, कोणाला काही ठराविक मर्यादेपुरतंच बांधलं जाते का, हे कळणार आहे. आजचा व्हिडिओ हा राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गट यांच्यामध्ये सुरू असलेल्या बेदिलीच्या संदर्भात होता. जुने जाणते नेते, ज्येष्ठ नेते डावलले जात आहेत या संदर्भात होता. पार्थ पवार आणि जय पवार त्यांची स्वतःची लॉबी निर्माण करतात या संदर्भात होता. ते जुन्यांमधल्या किती नेत्यांना जवळ घेतील आणि प्रफुल्ल पटेल, सुनील तटकरे आणि छगन भुजबळ यांना परस्पर उत्तर देतील त्या संदर्भात होता. येणारा काळ आपल्याला हे सगळं दाखवणारच आहे. तुम्हाला काय वाटतं, जुने जाणते नेते राष्ट्रवादी काँग्रेसमधनं बाजूला फेकले गेले तर राष्ट्रवादी काँग्रेस पुन्हा जुन्या टाईपमध्ये, जुन्या स्ट्रॉंग भूमिकेमध्ये राहील का? राज्याच्या पातळीवरती राष्ट्रवादी काँग्रेस अजितदादा पवार गटाचं महत्त्व काय राहील? भारतीय जनता पक्ष आणि शिवसेना शिंदे गट यांच्याबरोबर त्यांचं असणारं इक्विएशन काय राहील? 2029 मध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजितदादा पवार गट कुठे असेल? जुने जाणते नेते गेल्यानंतर जी नवीन पिढी पार्थ आणि जयच्या रूपाने त्यांच्या लॉबीच्या दृष्टीने राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये निर्माण होईल, ती या राष्ट्रवादी काँग्रेसला आणखीन पुढे घेऊन जाऊ शकेल का? सुनेत्राताई पवार यांचा या सर्व गोष्टींकडे बघण्याचा दृष्टिकोन काय असेल, का त्यांच्याच मूकसंमतीने हे चाललंय, हे येणारा काळ आपल्याला दाखवेल. या संदर्भात तुमचे कमेंट्स काय आहेत, तुम्हाला काय वाटतं ते तुम्ही मला नक्की कळवा. तुमच्या प्रत्येक कमेंटला उत्तर देण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करत असतो, त्यामुळे तुमच्या कमेंट्सची मी स्वाभाविकपणे वाट बघत असतो. ऑफिशियल अजय निकतेला याच स्वरूपातले राज्यातल्या राजकारणामधल्या करंट आणि अंडर करंट्स जाणून घेण्यासाठी ऑफिशियल अजय निकते हे यूट्यूब चॅनल शेअर करा, लाईक करा, सबस्क्राईब करा. बेल आयकॉन नक्की दाबा, म्हणजे नवनवीन व्हिडिओंची नोटिफिकेशन्स तुम्हाला तातडीने मिळतील. तोपर्यंत आपली रजा घेतो. धन्यवाद.